महिलाच्या नावावर काय काय जनधनच्या खात्यावर पैसे आले काय 1 लाख सगळ्यांचे आले असतील ना माझ्या बायकोच्या नावावर आले असतील ना सगळ्यांच्यात सासूबाई आता मी घ्या सासूबाईच्या नावावर आले असतील ना हा हा बर 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 अरे लय आनंदाची बातमी सांगितली एकदम दिल खुश हो गया लय भारी वाटलं मला हा हा पैशाचं काही नाही पैसे आहे पण मग आलेत म्हणल्यावर काय आहे की नाही हा ठेवू का या बाय एकदम खुश खबर फक्त मला 50-50 हजार द्यायची डायरेक्ट 1 लाख रुपये आली 1 लाख रुपये भेटणार डायरेक्ट मला दे ना पल्सर घ्यायला काहीतरी नाही हो तुम्ही म्हणेल मला 1 रुपया नको देऊ मी नाही देणार भाई तुम्हाला आणि मी काय म्हणतो ऐक ना मी हप्त्यावर घेतो मला फक्त तिथं भरावं लागत आहे थोडेफार 20-25 का आहे ना तेवढे दी बाकीचे 80 तुला राहू दे मग दागिने झाले का उरले का मग देईन तुम्हाला पैसे तवर नाही देणार तू काय उरू द्यायची तू आधी 1 लाख खतम करशील आता नाही दागिने झाले शिवाय कोणाला देणार नाही मी 1 रुपया पण असं का हा मला लागत आहे. नको देऊ हा काय झालं असेल तुम्हाला अरे काय लोक हसले घेणे देणे लोक असले असले तर तुम्हाला काय झालं असेल तुम्ही नका असू हसू येणारच. पाहुण्याच्या नादाने सारी लाज गेली माणसाची मे बी काही मोठी पिशी घेऊन आली. चला घरी लवकर काढी काढा चला मग काय येतं काय ऋषी अण्णा अरे काय झालं मावलं तिकडं माग उंदीर लागला होता ना उंदीर माग लागला काय आहे? डोकं टिकायचं रे का डुक्कर रानडुक्कर रानडुक्कर होय हा ना कुणीकडे गेलं वाटतं तिकडं वाड्यात पडलं का काय नको गेला का हा ना बरं झालं मी म्हणलं उंदीर मागा लागला आता अवघड झालं एवढे उंदीर मागा लागला उंदीर नाही रानडुक्कर होतं रानडुक्कर एवढं काय गडबडायचं रानडुकराला मी वाघाला घाबरत नाही राव का रे एवढे सांग ना हा? अरे सांग ना घाबरत नाही नाही घाबरत अजिबात घाबरत नाही आपण हा आता जर ते तो माग लागला असतं ना मी डायरेक्ट हमला केला. आता काय झालं एवढी काय घाबरली म्हणे पळाली तू ते ऋषी अण्णा गेला घाबरून त्याने दिलं तुला घाबरून मी कायच घाबरतोय कुठून आलं म्हणला होता इकडून काय काय घाबरायचं त्याला तरी मी होतो नाही तू पळाली आणि तेव्हा पळाला एवढा घाबरत असतात का